नमस्कार, माझे नाव प्रणय पगार आहे। तुमच्यातले बरेचसे लोक मला ओळखत सुद्धा असतील। मी बीम प्रोजेक्टने नियुक्त केलेला एक सल्लागार आहे। आम्ही या बीम प्रोजेक्टमध्ये ज्या रुग्णांना आकडी, मिरगी, फीट येते अशा रुग्णांना मानसिक व सामाजिक तसेच आर्थिक पातळीवरती औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत असतो। आज आपण जीवनाच्या सुधारण्यावरती चर्चा करणार आहोत। जीवनाचा सुधार म्हणजे कौशल्यप्रधान जीवन स्वीकारणे असाही त्याचा अर्थ होतो। तर ज्या रुग्णांना आकडी व फीट येते अशा रुग्णांनी घरकामाची सवय लावणे किंवा स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे असाही त्याचा एक अर्थ होतो। ज्या रुग्णांना आकडी किंवा फीट येते अशा रुग्णांनी त्यांच्या दिवसाचे एक वेळापत्रक तयार करणे खूप गरजेचे आहे। त्याच्यामध्ये त्यांनी नियमितपणे आंघोळ करणे, केस करणे, दाढी करणे, दातांची स्वच्छता ठेवणे इत्यादींचा समावेश होतो। तर ज्या रुग्णांना आकडी व फीट येते अशा रुग्णांचे आयुष्य आनंदमय करण्यासाठी ते घरकामांची सुद्धा सवय लावू शकतात, ज्याच्यामध्ये भांडी घासणे, कपडे धुणे, केर काढणे, स्वयंपाक करणे, लादी पुसणे इत्यादी गोष्टीचा समावेश होतो। तर त्यातच त्यात असे रुग्ण पैशांचे आर्थिक व्यवस्थापन करून छोटी मोठी खरेदी करू शकतात, सोप्या वाहतुकीचा वापर करू शकतात, तसेच त्यांनी याच्यामध्ये संतुलित आहार करणेही तितकेच गरजेचे आहे। ज्या रुग्णांना आकडी किंवा फीटचा त्रास होतो असे रुग्ण नोकरी सुद्धा करतात। तर अशा रुग्णांनी त्यांच्या आर्थिक किंवा मानसिक मनस्थितीची तिथे सुरक्षितता आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे व चौकशी केली पाहिजे। जर त्यांच्या नोकरीवरती त्यांच्या रोगाबद्दल असुरक्षितता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतली पाहिजे व हे जाणून घेतले पाहिजे की त्यांच्या रोगाबद्दल तिथं प्रथमोपचार उपलब्ध आहेत की नाही। जर ज्या रुग्णाला आकडी किंवा फीटचा त्रास होतो अशा रुग्णाला वर चढून काम करावे लागत असेल तर अशा टायमाला ते हेल्मेटचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा एखाद्या रुग्णाला जर मशिनीच्या जवळ जाऊन काम करावे लागत असेल तर ते मशिनीपेक्षा सुरक्षित अंतर ठेवून सुद्धा काम करू शकतात। ज्या रुग्णाला आकडी किंवा फीट येते अशा रुग्णाला जर चमकत्या दिव्यांचा त्रास होत असेल तर ते गडद रंगाचा चष्मा सुद्धा वापरू शकतात। व ज्या रुग्णांना आकडी व फीट येते अशा रुग्णांना रोज रात्री 7 ते 8 तास झोप भेटणे खूप गरजेचे आहे व त्यानुसार त्यांनी त्यांच्या कामाचे नियोजन केले पाहिजे। ज्या रुग्णांना आकडी फीटचा त्रास होतो अशा रुग्णांनी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते, ज्याच्यामध्ये डाळ, भात, फळे, केळी, पालेभाज्या, शेंगदाणे, गूळ, तूप इत्यादींचा समावेश होतो। आणि बीम प्रोजेक्टकडून तुम्हाला ही 2 पुस्तकं छापलेली आहेत, ज्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशी पुस्तकं आहेत। आणि या पुस्तकांमध्ये आकडी येण्यापासून ते आकडी आल्यानंतर पेशंटला काय त्रास होतो किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी, परिवारांनी पेशंटची कशी काळजी घेतली पाहिजे ह्याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे। आणि या पुस्तकांच्या शेवटच्या पानावरती जे मी तुम्हाला दाखवत आहे की शेवटच्या पानावरती इथे तुम्हाला असा एक चार्ट दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आकडी येते तेव्हा तुम्ही आकडीची तारीख लिहून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर परत जर तुम्हाला दुसरी आकडी येते तर त्याची तारीख पण तुम्ही लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला 2 आकड्यांमध्ये किती दिवसांचा अंतर आहे हे सहज लक्षात येईल। किंवा जेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊ शकता तेव्हा तुम्ही डॉक्टरांना सहजरित्या सांगू शकता की तुमच्या 2 आकड्यांमध्ये 1 महिन्याचा फरक होता किंवा 1 आठवड्याचा फरक होता। त्याचप्रमाणे आमचे काउन्सलर किंवा मार्गदर्शक तुमच्या घरी तुमच्या मार्गदर्शनासाठी येतील तेव्हा ते तुम्हाला हे पुस्तिका देतील। त्या पुस्तकामध्ये जी माहिती आहे ती तुम्ही पेशंटला वाचून दाखवा किंवा पेशंटला स्वतः तुम्ही ती वाचायला लावा, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो। धन्यवाद।